हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अनुश्रीच्या गमती. तर बघा, आज मला ना कामाच्या व्यतिरिक्त थोडं मुलांसाठी लाडू बनवायचे होते. म्हणून मी बघा सकाळचा माझा स्वयंपाक लवकर आवरून घेतला आहे. सकाळी स्वयंपाकात मी हिरव्या मुगाची भाजी बनवायला घेतली होती. तर बघा, मी भाजी अशा प्रकारे बनवते. मला कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेतला. त्यानंतर मग मूग ॲड करून त्याला थोडे तेलात भाजून दिलं. कोथिंबीर वगैरे ॲड केली आणि नंतर पाणी ओतून दिलं. तर बघा, अशा प्रकारे भाजी केली ना, त्यातील थोडा रस्सा मुलांसाठी पण बाजूला काढून ठेवता येतो. ते मुलांसाठी पण हेल्दी असतं. म्हणजे इतर भाजी बनवण्याची काही गरज लागत नाही. मग ते करून झालं का मग थोडी मुलांना भाजी काढून ठेवली आणि मग मी त्यात तिखट ॲड केलं. हे सगळ्यात बेस्ट पडते बरं का. तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही करू शकता, पण माझ्यासाठी हेच बेस्ट आहे. वेगवेगळ्या भाज्या बनवत बसण्यापेक्षा असं केलेलं केव्हाही चांगलं. म्हणजे मुलांना पण सवय लागून जाते की भाजी चपाती खाऊन बाहेरचं काही खात बसण्यापेक्षा अशी भाजी चपाती केलेली बरी. त्यानंतर मग मी पटपट चपात्या करायला घेतल्या. चपात्या बनवून घेतल्या. चपाती बनवता मुलांना मी बोलत होती. मग कशा छान चपात्या होते. सकाळची तशी थोडी गडबडच उठते, पण पटपट करून घेतलं का होऊन जातं. तर बघा, तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करत जावा. मला सांगत जावा कमेंटद्वारे की काही छान होते की नाही, की तुम्हाला आवडत आहेत की नाही व्हिडिओ. तुम्ही जर सांगितलेच नाही तर मला कसं कळणार ना की व्हिडिओ आवडत आहे की नाही, काही चेंजेस हवेत का. खरं तर थोडा साऊंडचा प्रॉब्लेम होते, पण हळूहळू ठीक होईल. पटपट बोलता येत नाही ना. तर बघा, इथं मुलांची गडबड उठली होती. हे दे ते दे मुलांना. तर बघा, माझा वैयक्तिक अनुभव मी तुम्हाला शेअर करते की माझं सेकंड प्रेग्नेन्सीच्या वेळेस जवळपास 76-77 किलो वजन झालं होतं. तरी पण मला रक्त भरावं लागलं होतं. त्यावेळेस मला डॉक्टरांनी तीव्रतेने सांगितलं होतं की गुळ शेंगदाणे खावा म्हणून. म्हणलं अशा वेळेस रेसिपी शेअर करावी की जेणेकरून मुलींचं हिमोग्लोबिन कमी राहतं, स्त्रियांचं पण दुर्लक्ष होऊन जातं. मग सकाळच्या वेळेस का एखादा लाडू खाऊन घेतला तर बऱ्यापैकी ते राहून जातं. सकाळचा चहा पिण्यापेक्षा ते बरं राहून जातं. मग एखादा लाडू खाऊन घ्यायचा. म्हणून एका लाडूची रेसिपी शेअर करा. बघा, आपल्या मुली जर हॉस्टेलला वगैरे राहत असतील तर त्यांना पण अशा प्रकारे करून दिले की 1-2 महिने तरी कमीत कमी ते टिकून जातात आणि मुलींचे हिमोग्लोबिन कमी होण्यापासून जरा बचाव होऊन जातो. तर बघा, अशा प्रकारे मी मुलांना पण खाऊ घालते आणि स्वतः पण खाते. असं नाही की मी फक्त मुलांनाच केले, घरातल्या सगळ्यांना असे लाडू दिल्यानं सगळ्यांची इम्युनिटी छान राहील. तर बघा, मी पहिल्यांदा 2 टप्प्यात शेंगदाणे भाजून घेतले. त्यानंतर शेंगदाणे मंद आचेवर भाजून घेतलं तर जरा छान भाजतात. मग हाय फ्लेमवर जर भाजून घेतलं मग ते वरून नुसतेच असे करपल्यागत होऊन जातं आणि आतून मग तसेच राहतं. मग त्याची चव जरा बदलली जाते. ते तसं छान नाही लागत. म्हणून मग मंद आचेवर असं भाजून घ्यायच्या, म्हणजे छान भाजले जातात शेंगदाणे. मग मी 2 टप्प्यात भाजून घेतलं होतं. त्यानंतर मग शेंगदाणे भाजेपर्यंत मी गुळ कट करून घेतला. बघा, गुळ कट करून घेतला. त्यानंतर मी काल दुपारीच आमच्यात बघा, इथं बघा, गुळाला आमच्या मोठा गुळा चिकटला होता.
माझा मोठा मुलगा म्हणतो मला गुळ खायचा आहे, गुळ खायचा आहे, म्हणून त्याला थोडा देऊन टाकला होता. खरं तर मुलांना गुळ खायला आवडतोय, ते ठीक आहे ना, छानच आहे. उलटं गुळ खाल्लेलं बेस्ट आहे. तर बघा मी शेंगदाणे छान भाजून घेतले, त्यानंतर गूळ पण एकदम बारीक करून घेतला होता. शेंगदाणे थंड व्हायला झाल्यानंतर ना त्याला मिक्सरमधून बाहेर बारीक करून घेतला. त्यानंतर ते थोडं थंड होईपर्यंत गूळ पण ॲड करून घेतला आणि गूळ टाकून नाही का मिक्सरमधून थोडं बारीक करून घेतले आणि त्याचे छोटे छोटे लाडू बनवून घेतले होते. तर मला इथं आवर्जून तुम्हाला सांगावंच वाटते की व्हिडिओ आवडल्यास ना नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला सांगत चला रे, तुम्ही लाईकच नाही केलं तर मला कसं समजून जाईल की व्हिडिओ आवडते नाही आवडत. प्लीज रिक्वेस्ट आहे माझी तुम्हाला, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटद्वारे सांगत चला की तो काही चेंजेस हवेत म्हणून. ठीक आहे, काही चुकलं असलेस बघा माफ करा. मला जसं येतंय मी पण शिकण्याचाच प्रयत्न करते. जसं येते तसं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेल. तर बघा अशा प्रकारे मी छान करून घेतलं होतं. तर तुम्हाला मी माझी ओळखच सांगितली नाही. तर माझं नाव अर्चना बोडरे आहे आणि माझं सासर सोलापूर आहे आणि खरं तर आम्ही पुण्यात राहतो आहे. पुण्यात राहणं म्हणजे सोपं गोष्टी नाही. सध्या तरी पुण्यातले रेट पाहता खूप भयानक आहे. म्हणून जसं जमल तसं आहे. छोटंसं घर आहे पण सुखी आहे, समाधानी आहे, हेच महत्त्वाचं. तर बघा मी छोटे छोटे लाडू बांधून घेतले त्याचे. छान असे छोटे छोटे बांधून घेतले ना, मुलांना पण लहान होते आणि ते पटकन संपून जातं. म्हणजे तिकडे तिकडे टाकून दिलं पण जात नाही, छान होऊन जातं. ठीक आहे. तर बघा चला, तुम्ही पण आजच लाडू तयार करा आणि आजपासून खायला सुरुवात करा. ठीक आहे.